नमस्कार मित्रांनो, परत एक जाहिरात घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो, चला पाहूया जाहिरात कोणती आहे, त्यामध्ये सिलेबस काय आहे, पात्रता कोणती आहे आणि टोटल जागा किती आहेत, कुठल्या जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आरक्षित आहे, ते सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही इथं सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग पुणेच्या अंतर्गत जाहिरात आलेली आहे मित्रांनो. जाहिरातीमध्ये काय कोणकोणतं आहे पदं ते पाहू. तर मित्रांनो, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, इथे पाहू शकता. महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना क्रमांक सेवा कोशा दिनांक 9/9/2024 नुसार संचालन लेखा व कोशागार महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे कनिष्ठ लेखापाल सवर्ग सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाची नियुक्ती प्राधिकार विभागीय सहसंचालक लेखा व कोशागार आहेत. त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती पुणे विभाग तथा संचालक लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करत असलेल्या उमेदवाराकडून सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे या विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे व कोशागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील सरळ सेवेने पदभरती फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. टपाल, हस्त वट्याने अथवा कुरिअरने पाठविलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तर मित्रांनो, कुठल्या कुठल्या कार्यालयाच्या अंतर्गत आहे ते पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी काय कनिष्ठ लेखापालचे पद आहे. कनिष्ठ लेखापाल जे पद आहे गट कचं म्हणजे ग्रुप सीच्या अंतर्गतचं ते पद सरळ सेवेच्या अंतर्गत भरण्यात येणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर यामध्ये आपण पाहू शकता, इथे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल पद आहे. 7व्या वेतन आयोगानुसार पगार किती आहे पाहू शकता इथे तुम्ही. वेतन आहेत 29,200 ते 92,300 रुपयेपर्यंत आहे. तर मित्रांनो, इथे 75 पदं आहेत एकूण टोटल पदे. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्जाची नोंदणीची दिनांक कधी आहे, 31/12/2024 पासून होणार आहे आणि त्यानंतर 17 वाजल्यापासून म्हणजे 5 वाजता 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे 31 तारखेला. तर ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक किती आहे तर मित्रांनो 31/1/2025 रात्री म्हणजे 11:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो तेच आहे 30/1/2025 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. परीक्षा दिनांक व कालावधी कधी असू शकतो तर त्यांनी सांगितलेलं आहे, इथं पाहू शकता तुम्ही. संकेतस्थळावर तुम्हाला काय करण्यात येईल, महाकोश.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रोफाईलमध्येही कळवण्यात येईल. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता आता खालील म्हणजे पदं कशा. लेखापाल, कनिष्ठ लेखापाल संवर्गातील पदाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय तपशील खालीलप्रमाणे दर्शविण्यात येत आहे. तर यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, 75 जागा ज्या आहेत 75 जागा तुम्ही पाहू शकता. SC कॅटेगरीच्या अनुसूचित जातीच्या जे आहेत 2 जागा सर्वसाधारणला दिलेल्या आहेत मित्रांनो आणि 3 महिलांना आहेत. आणि त्यानंतर खेळाडूसाठी 1 राखीव आहे आणि माजी सैनिकांसाठी 1 आहे. बरोबर आहे. अनाथासाठी टोटली 1 जागा आहे. SC म्हणून नाही, फक्त अनाथ म्हणून, म्हणजे अनुसूचित जातीसाठीच नाही. अनुसूचित जमातीसाठी जी जागा आहेत 1च आहे सर्वसाधारणमध्ये. महिलांना 2 आहेत आणि माजी सैनिकांना 1 आहे. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही इथे पदवीधरांसाठी अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या जागा आहेत दिलेल्या आहेत. तर त्यानंतर विमुक्त जाती असाठी सर्वसाधारणला 1 आहे, महिलांना 1 आहे, खेळाडूला नाही, त्याच्यात माजी सैनिकांना 1 आहे. अशा पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर भटक्या जमाती बला कोणत्या आहेत तर 1 जागा सर्वसाधारणला 1च आहे जागा. त्याच्यानंतर भटक्या जमाती कला किती आहेत मित्रांनो, 1 जागा आहे, ती सर्वसाधारण आणि महिलांना आहे. बरोबर आहे. त्यानंतर
अशा पद्धतीने जागा दिलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आर्थिक दुर्बल घटकांना बी बघू शकता, पाहू शकता इथे. त्यानंतर एक अनाथांना दिलेली आहे मित्रांनो, आणि 3 जे आहेत दिव्यांगासाठी राखीव आहेत. त्यामध्ये दिव्यांगचे कोणते प्रकार असतील तर अंध व अल्पदृष्टी असेल, कर्णबधिरता असेल किंवा अस्थिव्यंगता असेल. म्हणजे ते एका पायाने, एका हाताने किंवा दोन्ही हाताने, दोन्ही पायाने किंवा एक हात एक पाय, किंवा मेंदूचा पक्षपात असेल, कुष्ठरोग मुक्त वगैरे, शारीरिक वाढ खुंटलेली असेल किंवा हल्लाग्रस्त असेल, म्हणजे ॲसिड हल्ला, आम्ला हल्ला म्हणजे ॲसिड हल्लाग्रस्त असेल. तर 80 कालीन उमेदवारांसाठी पण दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन अर्जाची महत्त्वाची सूचना काय सांगितलेली आहे त्यांनी. खोटी माहिती देणे जे चुकीचं आहे असं त्यांचं हे आहे. अर्जात हेतुसर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे व त्यात बदल करणे किंवा पाठवलेल्या दाखल्याचे प्रतीची नोंदणी, अनधिकृत खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेली वा बनावट दाखले सादर करणे, परीक्षेच्या कक्षातील गैरवर्तन व परीक्षेची वेळी नक्कल कॉपी करणे किंवा वशिला लावण्याचा प्रयत्न करणे यासारख्या, अथवा परीक्षा कक्षाच्या बाहेर अथवा परीक्षेनंतर गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना निवडीचे अपात्र ठरविणे इत्यादीपैकी प्रकरणार्थ योग्य त्या शिक्षा करणे, तसेच प्रचलित कायदा व नियमांचे अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे अधिकार कार्य अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक, लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे यांना राहतील. तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. तसेच निवड झाल्यानंतर देखील सेवा समाप्तीस पात्र ठरेल. म्हणजे चुकीची माहिती, खोटी माहिती, किंवा कोणी म्हणलं वशिला लावणारे वगैरे, किंवा वशिला लावण्याचा जर प्रयत्न केला त्यांनी, तर त्याप्रमाणे त्यांनी हे करणार आहेत त्यांना, बरोबर आहे. त्यानंतर आता मित्रांनो काय सांगितले त्यांनी पुढे पाहूत आपण. तर परीक्षेचे केंद्र सदर परीक्षेच्या संपूर्ण राज्यभरात निश्चित परीक्षा केंद्रावर होणार आहे मित्रांनो. निश्चित परीक्षा केंद्रावर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. कदाचित उमेदवारांना 3 परीक्षा केंद्र निवडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी निवडलेल्या 3ही परीक्षा केंद्र क्षमता संपुष्टात आल्यास इतर उपलब्ध कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल व त्याबाबत स्थळ प्रवेशपत्रावर हॉल तिकीट नमूद करण्यात येईल. म्हणजेच तुम्ही परीक्षा केंद्र जरी 3 निवडले असले तरी तिथं जागा जर फुल झाल्या असतील तर दुसऱ्या तुम्हाला कोणत्याही केंद्रावर तुम्हाला टाकण्यात येईल. त्यांनी सरळ इथं सांगितलेलं आहे. परीक्षेचे केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ व सत्र इत्यादी बाबत कालावधी बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. उमेदवाराने आपल्या जबाबदारी खर्चाने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. संबंधित कोणत्याही प्रकारच्या हानी नुकसानी सहसंचालक, लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे जबाबदार राहणार नाही. त्यानंतर छायाचित्र स्वच्छ आणि पांढऱ्या शुभ्र याच्यात अपलोड करावं सांगितलेलं आहे त्यांनी. त्यानंतर कागदपत्र काय काय लागतात तर मित्रांनो, कागदपत्र तुम्ही इथे पाहू शकता. SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण, म्हणजे 10वीचं PDF किती साईजची पाहिजे, किमान 100 KB ते 2 MB पर्यंत पाहिजे. वयाचा पुरावा पाहिजे. वयाच्या पुरावाची PDF सेम सगळ्याला 2 MB पर्यंत साईज पाहिजे. आणि त्यानंतर जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, टंकलेखन, तुमची MSc झाली असेल त्याचे प्रमाणपत्र किंवा टायपिंगचं सर्टिफिकेट, टंकलेखन म्हणजे टायपिंगचं, आणि MSc झालेली तुमची पाहिजे त्याचं प्रमाणपत्र. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना संबंधित जात प्रमाणपत्र, ज्यांनी राखीव प्रवर्गातून भरलेलं आहे, म्हणजे SC ST OBC NTचे प्रकार जे आहेत ABC नुसार, किंवा ते दिव्यांग असेल तर किंवा अनाथ असेल त्याच्या प्रवर्गाचं लागतं. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा पुरावा असला ते पण लागतो, लागतो त्यांच्यासाठी ज्यांनी भरलेला फॉर्म आहे त्यामधून. त्यानंतर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे हवं आहे. माजी सैनिक असाल, दिव्यांग असाल त्याचा व्यक्तीचा पुरावा लागतो तिथं. त्यानंतर खेळाडू असेल तर खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त असेल त्यांच्यासाठी, विवाहित स्त्रियाच्या नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा लागतो. त्यानंतर महाराष्ट्र आदिवास प्रमाणपत्र लागतं. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शासनाने दावा सांगितलेल्या
65 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने विहित केलेल्या नमुन्याचे दाखला लागतो. मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजेच मराठी भाषेचा ज्ञान असलेला पुरावा म्हणजे मित्रांनो, तुमच्या 10वी-12वीला जर आर्ट असेल, आता 10वीला तर नॉर्मली सर्वांना मराठी असतं, मग तो पण पुरावा मराठी भाषेचं ज्ञान असलेला आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्र, शेतकरी आत्महत्या असेल तर त्या पाल्यांचं, शेतकऱ्याने जर आत्महत्या केलेली असेल त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट हवे मुलांकडे त्यांच्या फॉर्म भरताना. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक असेल तर त्यानुसार. आता परीक्षा शुल्क किती आहे मित्रांनो, पाहू शकता इथं परीक्षा शुल्क किती आहे. परीक्षा शुल्क कनिष्ठ लेखापालला, खुला प्रवर्गात जे ओपनमधून भरणार त्यांच्यासाठी 1000 आणि राखीव आहे त्यांच्यासाठी 900 रुपये. आणि फक्त माजी सैनिकांना ही परीक्षा शुल्क माफ राहील, बाकी कोणाला नाही आहे मित्रांनो. आणि त्यांनी अजून काय सांगितले, उमेदवारांनी ई पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क भरल्याची पावती, ई पावती प्रती ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुमची जी फीसची पावती आहे ती तुमच्या फॉर्मसोबत ठेवायची आहे आणि फॉर्मसोबत ठेवल्याच्यानंतर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला ती पण तपासली जाईल. त्यानंतर अजून काय आहेत मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप आपल्याला आता सिलॅबस बघायचं आहे. सिलॅबसमध्ये काय सांगितले मित्रांनो, मराठी पाहू शकता. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 25 प्रश्न आहेत त्यांना, प्रति प्रश्न गुण 2 आहेत. टोटल 25 प्रश्न 50 मार्काचा आहे मित्रांनो. आणि इंग्रजी पण उच्च माध्यमिक आहे म्हणजे 12वीचं, 25 प्रश्न 50 गुण सेम आहे. सामान्य ज्ञान कसं आहे, पदवी आहे, जनरल GSचा विषय जो आहे त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे की सेम आहे, 25 प्रश्न 50 मार्क. बौद्धिक चाचणी सांगितले पदवीचं, त्यामध्ये पण 25 प्रश्न 50 मार्क. अशा पद्धतीने 100 प्रश्नाचे 200 मार्क, एका प्रश्नाला 2 मार्क अशा पद्धतीने सांगितलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये परीक्षेचा कालावधी 2 तास म्हणजेच 1 तास म्हणजे 120 मिनटं असेल. त्यानंतर अजून काय आहे यामध्ये, उमेदवारांनी किमान किती, उमेदवारांनी एकूण गुणाच्या 45% गुण घेणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर ही CBT टेस्ट असणार आहे म्हणजे कम्प्युटर ऑनलाईन जे आतापर्यंत होत आल्यात परीक्षा त्या पद्धतीनेच असणार आहे. आणि सत्र 1 ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिके स्वरूप काठीण्य ते तपासण्यात येईल व त्यांच्या समीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धती गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन सर्व विद्यार्थ्यांनी बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. नॉर्मलायझेशन होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे मराठी विषय सांगला होता त्यामध्ये कोणत्या घटक विचारले जातील विषय दिलेले आहे तिथे पाहू शकता. सुरुवातीला मराठी विषयामधले कोणकोणते घटक विचारले जातील अभ्यासक्रमामध्ये बघू शकता तुम्ही. सर्वसामान्य शब्दसमूह आहे, त्यानंतर वाक्यरचना आहेत, त्यानंतर व्याकरण आहे, नंतर म्हणी व वाक्यप्रचार आहेत. म्हणी व वाक्यप्रचारांचा अर्थ आणि उपयोग कशा पद्धतीने केला आणि उतार्यावरील प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पाहू शकता इंग्रजीमध्ये काय सांगितले, इंग्रजी या विषयामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी सांगितले आहेत, सेंटेन्स स्ट्रक्चर सांगितले, त्यानंतर ग्रामर सांगितलेलं आहे आणि यूज ऑफ आयटम्स अँड फ्रेज सांगितलेलं आहे अँड देअर मिनिंग अँड कंप्रेशन पॅसेजचं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही पाहू शकता, सामान्य ज्ञानमध्ये काय सांगितलं आहे, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ इत्यादी विषय विचारला आहे. त्याच्यामध्ये कसं घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावाचे, मागणीची भूमिका, तत्त्व, घटनेचे महत्त्वाचे कलम, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी, राज्य मूलभूत हक्क, कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे आणि शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र महानगरपालिका, न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य. आणि त्यानंतर अजून त्यामध्ये राज्यविधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्य, कर्तव्य आणि विविध समित्या सांगितलेल्या आहेत.
आणि त्यानंतर इतिहासामध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो, इतिहासामध्ये त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947, महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाज सुधारणेचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती, वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळीविषयी विचारलेलं आहे इतिहासामध्ये. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल त्यांनी विचारले. त्यामध्ये कुठलं, महाराष्ट्राचा भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्य व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, त्यानंतर प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वन, खनिजे, त्यानंतर मानवी भूगोल, लोकसंख्या भूगोल, लोकांचे स्थलांतर व त्यांचा उगम आणि इष्ट स्थानावर परिणाम, ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या इत्यादीचे त्यावर प्रश्न असणार आहेत भूगोलमध्ये. त्यानंतर पर्यावरणाचं त्यांनी हे केलेलं आहे. पर्यावरणामध्ये काय आहे, पर्यावरणामध्ये मानवी विकास, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्ती, साधारण विशेषतः वनसंवर्धन, विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरण आपत्ती, पर्यावरण संवर्धन कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र व जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी. आणि सामान्य विज्ञानामध्ये काय विचारले, भौतिकशास्त्र विचारले म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, त्यानंतर वनस्पतीशास्त्री बॉटनी, दूरसंचार, हवाईवर ड्रोन, छायाचित्र, भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपाययोजना म्हणजे रिमोट सेन्सिंग विचारले. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये फोटोग्राफी असेल, जिओग्राफी असेल, GIS, त्यानंतर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान विचारले त्यांनी, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विचारले त्यांनी. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्र व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्रज्ञ. याच्यात समग्रलक्षी अर्थशास्त्र विचारले. समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी व विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे आव्हान व आर्थिक सुधारणा, त्यानंतर भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था विचारल्या. त्यानंतर उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. सिलेबस खूप मोठा आहे GS मधला. त्यानंतर त्यामध्ये चालू घडामोडी विचारल्या, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील अशा पद्धतीने, आणि माहितीचा अधिकार पण विचारला आहे, अधिनियम 2005. तर मित्रांनो, मी नॉर्मली सांगतो की कुठला अभ्यास करायचा यामध्ये, आणि एवढा होऊ द्या. मी सांगतो तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय सांगितलं, सामान्य बुद्धिमत्ता आकलन म्हणजे उमेदवार किती लवकर अचूक विचार करू शकतो, म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट बुद्धिमत्तेचं दिलेलं आहे प्रश्न. त्यानंतर अंकगणित व सांख्यिकी म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी विचारण्यात येणार आहेत. यामध्ये तुम्हाला मी सरळ सांगतो मित्रांनो, हे विषय बाकीचे GSचे जाऊ द्या, हे 3 विषय एवढे परफेक्ट करा ना, मराठी, इंग्रजी. त्यानंतर तुम्ही या सामान्य ज्ञानमधलं राहू द्या, चालू घडामोडी एक करा. चालू घडामोडी तुमचा असेल नॉर्मली तरी तुम्ही करून ठेवा, आणि माहितीचा अधिकार एक करा GS मधला. हे 2 टॉपिक परफेक्ट राहू द्या, आणि बुद्धिमत्ता चाचणीमधले हे टॉपिक एकदम परफेक्ट करा. परफेक्ट म्हणजे तुमचे 20 प्रश्न तरी आले पाहिजेत. याचे 20 प्रश्न आले, 20 आले समजा, अजून 20च म्हणतोय मी, 22-23 मुलं सोडवतात प्रश्न बरोबर, याचे बी 20 धरले आणि याचे पण 20 धरले तर 60 प्रश्न होतात मित्रांनो. 60 झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता 120 स्कोर होतो. 120 स्कोर झाल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये जरी GSमध्ये हे 25चं आहे GS बरोबर आहे, सामान्य ज्ञान 25चं आहे, या 25पैकी तुम्ही 17 किंवा 15, 16 जरी आले तुमचे,
16 आले तरी 32 होऊन जातात, म्हणजे तुमचा स्कोअर बरोबर 150पर्यंत जातो. पण तसं नॉर्मलायझेशन अजून वाढण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मला वाटतं ह्या एवढ्या GSच्या मोठ्या भानगडीत पडण्यापेक्षा हे करून टाकलं तुम्ही, मराठी इंग्रजी पक्क आणि मॅथ एक सोबत चालू घडामोडी जर ठेवली तर ते काही विचारू शकतात GSमध्ये. आवाका खूप मोठा आहे, तुम्ही पाहिल्या बरोबर आहे. त्यानंतर पात्रता काय सांगितलेली अजून त्यांनी, भारताचा नागरिक असावा, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, बरोबर आहे. आणि उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा प्रमाणपत्र म्हणजे एज अँड सर्टिफिकेट, कोणतं सर्टिफिकेट ऑफ एज अँड नॅशनल अँड डोमेसाईल तुमच्याकडे हवं आहे म्हणते. ते तर नॉर्मली असतंच ना, तुमच्याकडे असेलच. त्यानंतर वयोमर्यादा काय सांगितलेलं आहे मित्रांनो, त्यांनी दिनांक 30/1/2025 रोजी वयोमर्यादा 19 वर्ष व कमाल खालीलप्रमाणे दिलेली आहे. निदान आता तुमचं वय 19 तरी हवं आहे फॉर्म भरताना. मागास जे ओपन आहेत त्यांच्यासाठी 38 वर्ष आहे, जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ आहेत त्यांच्यासाठी 43, जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी 45, आणि हे जे आर्मीचे माजी सैनिक वगैरे आहेत त्यांच्यासाठी 46 आहे, नंतर 42 आहे, 41 आहे, 45 आहे, अशा पद्धतीने सांगितलेले आहे. तर प्रावीण्य खेळाडूचे असतील ते 43 वयापर्यंत, प्रकल्पग्रस्त असतील 45, भूकंपग्रस्त असतील तर 45, आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतील तर 55. आणि त्यानंतर हे जनगणना निवडणूक अधिकाऱ्यामध्ये जे कर्मचारी असतील किंवा 1991च्या किंवा 1994 नंतरच्या निवडणूक कर्मचारी असतील तर 45 वर्ष त्यांच्यासाठी. आता शैक्षणिक अर्हता बघायची आपल्याला, काय लागते यांना, कुठलं हे लागतं डिग्री. संविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता, म्हणजे तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे फक्त. त्यामध्ये असं सांगितलं ना. अजून तांत्रिक अर्हता कोणती आहे तर मित्रांनो, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेगाने, आणि इंग्रजी किती पाहिजे मित्रांनो, 40 पाहिजे. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण पाहिजेत, 30 आणि 40. किंवा म्हणलं आहे मित्रांनो, आणि म्हणलं नाही, किंवा म्हणलं म्हणजे दोन्हीपैकी एक पण जमतं, बरोबर आहे. आणि त्यानंतर शैक्षणिक अर्हता आणि गणना दिनांक कसं, तर प्रस्तुत जाहिराती अनुसरून अर्ज करण्याचे विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजेच जे अंतिम परीक्षेचा निकाल लागणार आहे त्याच्या अगोदर तुमचं अर्हता धारण केलेली पाहिजे. आणि MSCIT बाबतीत काय सांगितलेलं आहे मित्रांनो, संगणकाच्या बाबतीत शासनाचा सामान्य प्रशासन विभाग मधील तरतुदीनुसार सोसायटी अधिकृत CCC किंवा ओस्तर किंवा एस्तर किंवा बीस्तर किंवा सीस्तर यापैकी कोणत्याही एक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र व शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे अधिकृत MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान विभाग क्रमांक, तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र नसले तरी काही काळजी करू नका, कारण काय सांगितलं आहे, अर्हता धारण संगणक नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षात तुम्ही कधी पण देऊ शकता MSCITचे प्रमाणपत्र, बरोबर आहे. प्रवेशपत्र आता मित्रांनो कधी भेटणार आहे तर प्रवेशपत्र परीक्षेच्या प्रोफाईलमध्ये, परीक्षेच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रोफाईलमध्ये 7 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर अजून काय आहे का विशेष हवा बघू. दिव्यांगासाठीचं आरक्षण दिलेलं आहे इथं, कोणकोणते पद म्हणजे कोणकोणते दिव्यांगाचे जे असतील त्यानुसार हे करण्यात येईल. अनाथांचं आरक्षण, माजी सैनिक, त्यानंतर भूकंपग्रस्त, पदवीधर. आता टंकलेखन याच्यामधून सूट कोणाला भेटणार आहे, टायपिंगच्या याच्यातून पाहता. माजी सैनिक वर्गातील अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारांना शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे इथं. त्यानंतर दिनांक 13/6/2019 आणि त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाची किंवा 2 संधी देऊन त्यांना असल्यास माजी सैनिक दावा असणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अनिवार्य नाही, म्हणजे ज्यांना टंकलेखनची गरज नाही त्या उमेदवारांना, बरोबर आहे. त्यानंतर उमेदवार अनाथ व विहित टंकलेखन धारक असलेले म्हणजे जे अनाथ आहेत त्यांना पण टंकलेखनची गरज नाही.
2022चा GR आहे. 2 वर्षात किंवा 2 संधीमध्ये तुम्ही कधी बी देऊ शकता. त्यानंतर अजून असं काही विशेष नाही, पाहूत तरी पण असेल तर तुम्हाला सांगतोय. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. कोणकोणते प्रमाणपत्र? तर परीक्षेसाठी केलेले ऑनलाईन आवेदन पत्राची जाहिरात प्रत पाहिजे तुमच्याकडे. परीक्षेच्या प्रवेशपत्राचे छायाचित्र प्रत पाहिजे तुमच्याकडे, म्हणजे प्रवेशपत्र. परीक्षा शुल्क भरलेली पावती पाहिजे आणि SSC अथवा 10वीचं तुमचा पाहिजे. शैक्षणिक वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर शैक्षणिक पुरावा, टंकलेखन तुमचं MSCIT टायपिंग झालेलं, MSCIT झालेलं, राखीव प्रवर्गातून फॉर्म भरला आहे त्या जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, नॉन क्रिमिनल असेल, माजी सैनिक दिव्यांग असतील, माजी सैनिक दिव्यांग असेल त्यांचा पुरावा, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंप अंशकालीन किंवा त्यांच्यासाठीचे आरक्षण आहे त्यांचा पुरावा, 20 स्त्रियांनी नावामध्ये बदल केल्याचा पुरावा. त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरती असलेल्या 865 गावातील मराठी भाषेचे ज्ञान असलेला असलेला दाखला. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असलेले लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याचा पुरावा. त्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक आहेत 1991च्या जनगणनेचे किंवा 1994 नंतरच्या जनगणनेचे कर्मचारी असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. अशा पद्धतीने आपलं संपलेलं आहे. हे नॉर्मलायझेशनची पद्धत दिलेली आहे, मेथड कशा पद्धतीने वगैरे होतं ते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. थँक्यू. धन्यवाद.